विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार अभिवादन. तसंच उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सुद्धा माझा नमो बुद्धाय सप्रेम जय भीम. आज माझा विषय आहे धम्मदानाचा. धम्मदान कशाला म्हटलेलं आहे? मी बरेचदा बघते आहे की जेव्हा गृहस्थ श्रद्धावान उपासक उपासिका जे असतात ते भिक्षू भिक्षुणींना घरी भोजनदानाकरिता निमंत्रित करत असतात वा त्यांना परित्यसुद्धा देशनेसाठी सुद्धा निमंत्रित करतात. तेव्हा ते जे उपासक वर्ग आहेत ते भिक्षू भिक्षुणींना आर्थिक दान करतात किंवा कुठल्या तरी त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना दान करत असतात. तर बरेचदा काय होते आहे की हे जे गृहस्थ जेव्हा दान करतात तेव्हा भिक्षू भिक्षुणींना आवर्जून या शब्दाचा उपयोग करतात, थांबा थांबा म्हणतेची आम्हाला धम्मदान करायचं आहे. तेव्हा आश्चर्य वाटते की आतापर्यंत जे काही आम्ही गृहस्थांना सांगितलेलं आहे, जे काही सूत्रपठण आहे, जे काही जीवन जगण्याचा तथागत भगवान बुद्धांनी मार्ग सांगितला, आम्ही आतापर्यंत काय सांगितलं आहे. तर म्हणजे लोकांना कळत नाही की कोणत्या ठिकाणी आपण शब्दाचा कुठे वापर केला पाहिजे. बघा, काही ठिकाणी काय होते आहे, व्हॉट्सअपवर मेसेज घालतात काही भिक्षू भिक्षुणी जेव्हा भिक्षू निवास किंवा भिक्षुणी निवासकरिता कुटी बांधण्याकरिता दान जेव्हा मागत असतात तेव्हा आवर्जून लिहितात की ज्यांना कुणाला श्रद्धावान उपासक उपासिकांना दान करायचं असेल तर त्यांनी या धम्मकुटीवर दान करायचं आहे. म्हणजेच ते धम्मकुटीला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे, ज्या विटा लागणाऱ्या आहेत, रेती सिमेंट किंवा इत्यादी वस्तू ज्या कुटींच्या निर्माणाकरिता जे लागतात, तर त्या वस्तूंना सुद्धा ते धम्मदान म्हणून संबोधित करत असतात. बऱ्याचदा काय होते आहे की आम्ही जेव्हा सफर करतो, ॲटोने सफर करत असतो किंवा रेल्वेने, तर जे श्रद्धावान उपासक असतात उपासिका असतात तर ते ॲटो भाडा देतात किंवा रेल्वेचा भाडा देतात, तेव्हा देखील ते धम्मदानाचा उपयोग करतात आणि सरळ म्हणतात की आमच्याकडून हे तुम्हाला धम्मदान आहे. तर मला हेच सांगायचं आहे की चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दाचा वापर करू नये. धम्मदान कशाला म्हणतात? तर बघा, तथागत भगवान बुद्धांनी 3 प्रकारचं दान सांगितलेलं आहे. पहिलं दान आहे आमिषदान, दुसरं दान आहे अभयदान आणि तिसरं म्हणजे धम्मदान आहे. तर आमिषदान काय आहे? जे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, त्याचे काही मूलभूत गरजा असतील किंवा औषध उपचार आहे, आर्थिक दान आहे, तर ह्या ज्या वस्तू आहेत याला आमिषदान म्हटलेलं आहे. आमिषदान म्हणजेच गरजेच्या वस्तू. भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला म्हटलेलं आहे की तुम्ही आमिषदायक बनू नका, म्हणजे आमिष जमा करणारे, वस्तू जमा करणारे बनू नका, तर तुम्ही धम्मदायक बना, धम्माचे वारीसदार बना, आमिषाचे वारीस बनू नका. तर आमिषदान या वस्तूंना म्हटलेलं आहे आणि लोक जेव्हा ह्या वस्तू दान करतात तेव्हा आवर्जून बोलतात की आम्ही धम्मदान करीत आहोत. तर बघा, आमिषदान म्हणजे वस्तूचं दान होय आणि दुसरं दान म्हणजे अभयदान. समजा एखादा पशु पक्षी प्राणी किंवा मनुष्य खूप भयभीत झालेला आहे, घाबरलेला आहे आणि तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तो कुणाच्या तरी सानिध्यामध्ये जाते आहे, कुणाच्या तरी संरक्षणामध्ये जाते आहे आणि ज्याच्या संरक्षणाखाली जाते आहे तो व्यक्ती त्याला भयमुक्त करते आहे. म्हणजेच त्याच्या मनात जे काही भीती दडलेली असेल ती भीती तो नष्ट करते, म्हणजेच अभयदान करणे होय, म्हणजे भयमुक्त करणे म्हणजेच अभयदान करणे. आता तिसरं दान म्हणजेच भगवान बुद्धांनी धम्मदानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. भगवंत तथागत भगवान बुद्ध म्हणतात की बघा, धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. सब्ब दानम धम्मदानम चिना, श्रेष्ठ दान आहे. याला श्रेष्ठ का म्हटलेलं आहे आणि हे धम्मदान काय आहे? तर बघा, ज्या लोकांना कळत नाही त्यांच्यासाठी साध्या भाषेत सांगते आहे. धम्म आणि अधम्म याचं विश्लेषण करत असताना धर्म म्हणजे सत्य, चांगल्या गोष्टी, आणि अधर्म म्हणजे खोटं आणि वाईट गोष्टी. जसं
बऱ्याचशा लोकांची अशी मानसिकता असते. चोरी करल्याने काय होते, खोटं बोलल्याने काय होते, व्यभिचार केल्याने काय होते आहे, मादक पदार्थांचे सेवन केल्याने काय होते आहे, हिंसा केल्याने काय होते आहे. हे सगळ्या करत असताना याचा काहीही परिणाम नाही, किंवा दान इत्यादी कर्म केल्याने सुद्धा आपल्याला त्याचं फळ परिणाम प्राप्त होत नाही. व्यक्ती जेव्हा अशा प्रकारची मिथ्यादृष्टी धारण करते तेव्हा तो स्वतःसाठी दुःखाची निर्मिती करीत असते. व्यक्ती जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा सत्य धम्म सांगत असते की बघा, चोरी केल्याने, खोटं बोलल्याने, व्यभिचार केल्याने, मादक पदार्थांचं सेवन केल्याने, हिंसा केल्याने, असत्य बोलल्याने किंवा मिथ्यादृष्टी धारण केल्याने, खोटी धारणा बाळगल्याने दान इत्यादी कर्माचं काही फळ मिळत नाही. अशा प्रकारे जो व्यक्ती विचारधारा ठेवत असतो त्याची विचारधारा बदलवून त्याला सत्य मार्गावर नेणारा जो व्यक्ती असतो, खऱ्या अर्थाने तो व्यक्ती धम्माचं दान करीत असतो. म्हणजेच त्या व्यक्तीला दानाचं महत्त्व समजावून देणे, त्या व्यक्तीला चोरी न करण्याचं महत्त्व समजावून देणे, खोटं न बोलण्याचं महत्त्व समजावून देणे, हिंसा न करण्याचं महत्त्व समजावून देणे, मादक पदार्थांचं सेवन न करण्याचं महत्त्व समजावून देणे, किंवा जी खोटी धारणा बाळगत असतात, आत्मा, भूत, प्रेत इत्यादीची काही खोटी धारणा लोक आपल्या जीवनामध्ये बाळगतात आणि त्यामुळे सदैव ते भीतीच्या दडपणाखाली राहत असतात. तर अशा प्रकारच्या व्यक्तीला जो व्यक्ती सम्यक मार्गावर घेऊन जातो, अर्थात हिंसा न करणे, खोटं न बोलणे, चोरी न करणे, मादक पदार्थांचं सेवन न करणे, व्यभिचार न करणे आणि दान इत्यादी कर्म करणे हे पुण्य कुशल कर्म आहे स्वतःकरिता आणि इतरांकरिताही हे सुखाचं कारण आहे. जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे समजवून त्याला वाईट मार्गावरून परावृत्त करून चांगल्या मार्गामध्ये स्थापित करीत असतो, याला धम्मदान म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ तथागत भगवान बुद्धाच्या काळातील ही गोष्ट सांगत आहे. तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये श्यामावती नावाची राणी होती आणि तिच्या हाताखाली 500 दास्या हे कार्यरत होत्या, काम करीत होत्या. तेव्हा त्या 500 दास्यांमध्ये एक खजुत्तरा नावाची कुबडी दासी होती. ही खजुत्तरा दासी जी होती, हिला रोजचं एकच काम श्यामावती राणीने सांगितलेलं ते म्हणजे पूजाकरिता लागणारे फुलं. हे फुलं दररोज तिला आणायला बाजारामध्ये ती पाठवायची आणि त्याकरिता काही पैसे द्यायची. ही खजुत्तरा दासी मनात असा विचार आणायची की मला कोण पाहत आहे चोरी करताना, आणि राणी काही बाजारामध्ये जाऊन सने त्याची चौकशी करणार नाही. तेव्हा ती अर्धे पैसे आपल्या स्वखर्चासाठी ठेवायची आणि अर्ध्या पैशाचीच ती फुलं आणायची. अर्थात ती चोरी कर्म करायची, रोजचीच चोरी करायची. तेव्हा एक दिवस असं होते की ती फुलं घेऊन जात असताना विहाराच्या जवळ जाते आणि तथागत भगवान बुद्धांची मंगलवाणी तिच्या कानावर पडते. त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध पंचशिलेचं काय उपयोग मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ते सांगत असतात आणि ते ऐकायला खजुत्तरा दासी थांबते. जेव्हा तिला कळते की गड्या मी रोजची चोरी करत आहे आणि मी स्वतःसाठी दुःखाची निर्मिती करत आहे, तेव्हा तिच्या लक्षात येते आणि ती लगेच बाजारात जाते आणि पुन्हा जे पैसे तिच्याजवळ असतात त्या पैशाने सुद्धा ती फूल विकत घेते आणि ते संपूर्ण फूल ती राणी श्यामावतीला देते. तेव्हा राणी श्यामावती आश्चर्याने तिच्याकडे बघते आणि तिला प्रश्न करते, खजुत्तरा दासी, काय आज फुलं बाजारामध्ये स्वस्त होती, भरपूर फुलं आणलेली आहे, तू रोज तर एवढी फुलं आणत नाही. तेव्हा ती खजुत्तरा दासी सरळ मनाने, साध्या मनाने ती राणीला सांगते की महाराणी मला माफ करा, मी दररोज तुम्ही दिलेल्या फुलाच्या पैशातून अर्धे पैसे चोरी करायची, मात्र आज मी पूर्ण पैशाची फुलं आणलेली आहे. तर राणी तिला विचारते आहे की आज तू
फुलं आणलेली पूर्ण पैशाची आणि वरून तुम्हाला सांगत आहे की दररोज तू चोरी करायची. जर ही गोष्ट राजाला कळली किंवा मी राजाला सांगितलं तर तुला माहिती आहे ना तुला मृत्यूदंड मिळेल. तर खजुतरा दासी म्हणते आहे की अनेक जन्म मृत्यूदंड भोगण्यापेक्षा याच जन्मामध्ये जर मला मृत्यूदंड मिळत असेल तर मला स्वीकार आहे, पण अनेक जन्माचा मृत्यूदंड मला स्वीकार नाही. मी आतापर्यंत अंधारात होते, परंतु तथागत भगवान बुद्धांच्या मंगलवाणीने, तथागत भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनाने आज मी चोरी कर्मापासून विमुक्त होण्याचं वचनबद्ध झालेली. आजपासून मी चोरी कर्म हे सोडलेलं आहे. तेव्हा राणीला तिच्यावर झालेल्या परिणामाचा आश्चर्य होतो आणि आनंदसुद्धा होतो. तेव्हा राणी खजुतरा दासीला माफ करते आणि तिला सांगते की हे दासी, तू दररोज जा त्या व्यक्तीकडे, तू दररोज जा ज्यांनी तुला चोरी कर्मापासून परावृत्त केलेलं आहे. त्यांना तू हे अर्धे फूल त्यांना अर्पण कर आणि जे काही ते सांगत असतील ते तू येऊन मला आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व दासींना सांगायचं. ती खजुतरा दासी दररोज विहारात जाते, दररोज भगवान बुद्धांच्या चरणी ती पुष्प अर्पण करते आणि भगवान बुद्धाच्या मुखातून जे काही ते श्रवण करते, सतधम्म श्रवण करते, सत्य ज्ञान जे काही श्रवण करत असते ते सर्व येऊन त्या 500 दाशांना आणि राणीला सुद्धा ती सांगत असते. राणी तथागत भगवान बुद्धांचे दर्शन तर करू शकत नाही, पण ती तथागत भगवान बुद्धाला, धम्माला आणि शरणागमन करते. आणि असं असताना खजुतरा दासी रोज तथागत भगवान बुद्धांद्वारे सांगितलेले 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग आणि 4 स्मृती प्रस्थान ती सर्व ज्या दासी असतात त्यांना आणि राणींना सांगून त्यांना पारंगत करते, धम्मामध्ये पारंगत करते. ह्या सर्व दासी आणि राणीसुद्धा कोणी श्रोतापन्न झालेलं असते, कोणी सक्रदागामी, कोणी अनागामी अवस्थेला प्राप्त झालेल्या ह्या सर्व दासी आणि राणीसुद्धा असतात. तर एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला सत्कर्माकरिता लावत असते, सत्कर्माचं ज्ञान सांगते, त्यांच्याकडून चांगले कार्य करून घेत असते, खोट्या मार्गावरून परावृत्त करून चांगल्या मार्गावर, सत्य मार्गावर त्यांना स्थापित करते, याला म्हणतात धम्मदान. बघा, विहारामध्ये रोज उपासिका येतात, उपासक पण येतात आणि आवर्जून भिक्षू सांगतो आहे की आज तुम्ही जे काही विहारामध्ये शिकलेलं आहे ते तुम्ही तुमच्या घरी जा. जे की विहारात येऊ शकले नाही त्यांना तुम्ही जे आज तुम्ही विहारामध्ये ऐकलेलं आहे ते तुम्ही तिथे सांगा, घरच्या लोकांना सांगा, आज मी विहारामध्ये हे शिकलेलो आहे, आज भंतेजींनी आम्हाला अशा प्रकारची धम्मदेशना दिलेली आहे, आज असं सांगितलेलं आहे, कर्मविपाक सांगितले, अनेक प्रकारच्या वाईट गोष्टीचा काय परिणाम होतो हे सांगितलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही आपल्या घरी जाऊन आपल्या घरच्या लोकांना चांगल्या गोष्टी सांगणार, चांगल्या मार्गावर लावणार, त्यांना वाईट गोष्टीपासून परावृत्त करणार, याला म्हणतात धम्मदान. मात्र समाजामध्ये असं आढळत नाही. म्हणून माझं सांगणं आहे की धम्मदान कशाला म्हणतात. जे काही तुम्ही आर्थिक दान करत असाल, जे काही वस्तूचं दान करीत असाल, खऱ्या अर्थाने ते आमिष दान आहे, धम्मदान नाही आहे. कुटीला लागणारे ज्या काही वस्तू असतील, त्याला विटा लागणाऱ्या असतील, रेती, सिमेंट, इटी किंवा त्याला लागणारं लोह आहे, ह्या सगळ्या वस्तू आमिष दानामध्ये येत असतात, धम्मदानामध्ये येत नाही. तर माझं हेच सांगणं आहे सर्वांच्या प्रती, तथागत भगवान बुद्धांच्या या मंगलवाणीने तुम्हा सर्वांचं मंगल हो अशी मी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना करते आहे. आशा करते धम्मदानाच्या बद्दल तुम्हा सर्वांना सत्य हे माहिती पडलं असेल आणि यानंतर जिथे आपल्याला ज्या शब्दाचा वापर करायचा आहे तिथेच त्या शब्दाचा वापर करायचा. धम्मदान, आर्थिक दानाला धम्मदान म्हणण्याची चूक तुम्ही करणार नाही. तर इथेच मी थांबवते. या सत्यवचनाने तुम्हा सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, तुमचे सर्व दुःख, भय, वैर, रोग नष्ट हो. तुम्हा सर्वांच्या प्रती मी मंगल कामना करते आहे.
भवतु सब्बमङ्गलं भवतु सब्बमङ्गलं भवतु सब्बमङ्गलम्